GSAT-30 तर याचं सक्सेसफुल लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे आणि GSAT-30 हे भारताचं कम्युनिकेशन सॅटेलाईट असणार आहे, ज्या माध्यमातून देशामध्ये इंटरनेट क्षेत्रामध्ये एक नवीन क्रांती केली जाईल. तर अशा प्रकारचं हे GSAT-30. तर याविषयी आपण अगदी डिटेलमध्ये जाणून घेऊ. त्यापूर्वी आयोग ज्या पद्धतीने एखादा क्वेश्चन आपल्याला विचारू शकतो त्याचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अविधान दिलं आहे, GSAT-30 या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात नवी क्रांती होणार आहे. तर हे विधान मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे. या दूरसंचार उपग्रहाचे श्रीहरिकोटावरून यशस्वी प्रक्षेपण केले आहे. तर अविधान थोडं लक्षात घ्या. ब आहे, या उपग्रहामुळे इंटरनेट अधिक गतीने चालणार आहे. आणि क, या उपग्रहाला जिओ इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आले आहे. आता हे जिओ इलेप्टिकल ऑर्बिट म्हणजेच आपलं जिओ स्टेशनरी ऑर्बिट, जे की पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर अंतरावरती असतं. तर मी तुम्हाला या क्वेश्चनच्या माध्यमातून किंवा या एकूणच GSAT-30च्या माध्यमातून ऑर्बिटबद्दलची भरपूर सारी माहिती सांगणार आहे. ऑर्बिटवरती आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आयोगाकडून क्वेश्चन विचारलेत, तर थोडीशी माहिती ऐकून घ्यायची आहे. त्यामुळं हा मुद्दा व्यवस्थितपणे ऐका. ठीक आहे. तर पहिल्यांदा हा मुद्दा चर्चेमध्ये कुठून आला आहे, तर आपल्या इस्रोने आणखीन एक यशस्वी कामगिरी नोंदवली. ती म्हणजे GSAT-30चं लॉन्चिंग हे सक्सेसफुली त्यांनी कंडक्ट केलं. इंटरनेट क्षेत्रामध्ये आपल्या देशामध्ये क्रांती घडू शकते अशा प्रकारचं हे सॅटेलाईट आहे, ज्या माध्यमातून देशात इंटरनेटची स्पीड ही खूप चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. GSAT-30 हा एक दूरसंचार म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे, ज्याचं लॉन्चिंग किंवा ज्याचं प्रक्षेपण हे दक्षिण अमेरिकेच्या कैरो या बेटावरून केलं आहे. ठीक आहे. इस्रो म्हटलं की सर्रास श्रीहरिकोटा हे डायरेक्टली लिंक होतं, तिथल्याच्या लॉन्चिंग पॅडचा वापर करून आपण त्याला लॉन्च केलं असेल असं वाटू लागतं. मात्र इस्रोचं हे सॅटेलाईट आपण दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून यशस्वीपणे प्रक्षेपित केलं आहे. ठीक आहे. तर कुठून प्रक्षेपण झालं हे महत्त्वाचं आहे, कारण आयोग यावरतीच क्वेश्चन विचारेल आणि तुम्हाला कन्फ्यूज होईल आणि तुम्ही श्रीहरिकोटाला टिक करून याल. ठीक आहे. आणि GSAT-30 या उपग्रहाचं एकूण वजन हे 3,357 किलो एवढं आहे. लॉन्च केल्यापासून तो साधारणतः 15 वर्ष उपग्रह कार्यरत राहणार आहे. हा सुद्धा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आता जेवढे काही सॅटेलाईट हे शेवटच्या म्हणजे जिओ इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये जे स्थापन केले जातात, म्हणजे स्थापित केले जातात, पाठवले जातात, सोडले जातात, तर यांची लाईफ हे खूप जास्त असते. म्हणजे साधारणतः 15 वर्ष त्यांची लाईफ असतेच. ठीक आहे. तर 15 वर्ष कार्यरत राहणारे आपला हा GSAT-30 जो की जिओ इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आला आहे. ठीक आहे. आणि या उपग्रहामध्ये 2 प्रकारे आपण त्याला एनर्जी देतोय. एक म्हणजे सोलर पॅनलसुद्धा आहे आणि त्याचबरोबर बॅटरीसुद्धा आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याची लाईफसुद्धा भरपूर जास्त आहे. यापूर्वी आपण 2015मध्ये INSAT-4A हा उपग्रह आपण लॉन्च केला होता. मात्र आता लाईफ त्याची संपत आली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठ्या प्रकारचे बदलसुद्धा होत आहेत, तर त्याची मर्यादा आहे काही ना काही. आणि त्यामुळं आता आपण GSAT-30 आपला कम्युनिकेशन सॅटेलाईट हा पुन्हा एकदा लॉन्च केला, म्हणजे तो आता आपण यूज करणार आहोत आणि जो की INSAT-4Aच्या जागेवरती काम करेल. ठीक आहे. GSAT-30 हा एक कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे, आपण बघितलं, ज्या माध्यमातून VSAT नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, त्यानंतर डिजिटल सॅटेलाईट, त्यानंतर DSNG, DTH टेलिव्हिजन सेवा, तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या सेवांमध्ये या उपग्रहाचा वापर आपण करणार आहोत. याचबरोबर हवामान क्षेत्रामध्ये सुद्धा जलवायूमध्ये होणारे बदल जे आहेत, हवामानांचं भाकीत वर्तवण्यासाठी सुद्धा म्हणून या उपग्रहाची मदत घेतली जाईल. ठीक आहे. आता या उपग्रहाबद्दल सुरुवातीला क्वेश्चन विचारला होता, पहिल्यांदा त्याकडे येऊ आणि त्यानंतर आपण ऑर्बिट शिकून घेऊ. खालीलपैकी योग्य विधानं ओळखायची होती. अविधान चुकीचं आहे, कारण याचं लॉन्चिंग हे दक्षिण अमेरिकेच्या कैरो या बेटावरून केलेलं आहे. तुम्हाला श्रीहरिकोटा इथं दिलं आहे, त्यामुळे अविधान चुकीचं आहे. ब विधान करेक्ट आहे, इंटरनेटची स्पीड वाढणार आहे. आणि क सुद्धा करेक्ट आहे, जिओ इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये याला स्थापित करण्यात आलं आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. अ सोडून सर्व, म्हणजे ब आणि क ही आपली करेक्ट विधान आहेत, अ आपलं चुकीचं विधान आहे. ठीक आहे. इथं जी तुम्हाला इमेज दिसते ना, त्या इमेजमध्ये वेगवेगळ्या सॅटेलाईटचे ऑर्बिट्स दाखवलेले आहेत. हा जो एकदम सगळ्यात मोठा जो पट्टा आहे ऑर्बिटचा किंवा सगळ्यात दूर अंतरावरती जो तुम्हाला दिसतोय, तर तो आपला आहे GEO. GEO म्हणजे काय, तर जिओ स्टेशनरी ऑर्बिट. ठीक आहे. जिओ स्टेशनरी ऑर्बिट किंवा त्याला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटसुद्धा तुम्ही म्हणू शकता. इथं तुम्हाला वेगवेगळ्या देशांचे सॅटेलाईट फिरताना दाखवलेत. USAचे 2 आहेत, एक आहे गॉज वेस्ट आणि गॉज ईस्ट.
ईस्ट आणि वेस्ट असं लक्षात ठेवू शकता. US चे 2 तिथं फिरत आहेत जे की कम्युनिकेशन सॅटेलाईट आहेत. त्यानंतर जपानचं सुद्धा तुम्हाला GMS सॅटेलाईट दिसेल. भारताचा इनसॅट तुम्हाला इथं दाखवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला मेट्रोसॅट पण इथं दिसतोय. तर हे जे काही ऑर्बिट आहे तर ते पृथ्वीच्या इक्वेटरपासून जवळपास 36,000 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि ही जी ऑर्बिट आहे ती सगळ्यात दूर असलेली ऑर्बिट आहे. त्यापेक्षा पुढं सुद्धा आणखीन काही सॅटेलाईट पाठवले जातात. ठीक आहे. आता ऑर्बिटमध्ये तुम्हाला मॅक्झिमम कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात, जसं की त्या ऑर्बिटचं डिस्टन्स पृथ्वीपासून किती आहे. जसं तुम्हाला इथं LEO दिसतंय. LEO म्हणजे काय की लो अर्थ ऑर्बिट, म्हणजे अर्थच्या अगदी जवळ असलेलं ते ऑर्बिट आहे आणि ते साधारणतः 500 ते 1500 किलोमीटरच्या आतमध्ये त्याची रेडियस आहे किंवा तेवढं ते अंतर पृथ्वीपासूनचं आहे. त्यानंतर MEO म्हणजे काय तर मीडियम अर्थ ऑर्बिट, की ज्याची रेंज ही साधारणतः 2000 ते 35,000 किलोमीटरपर्यंत असते. GEO म्हणजे जिओ स्टेशनरी ऑर्बिट, त्याची रेंज साधारणतः 36,000 किलोमीटर आहे. आणि HEO म्हणजे हायली इलिप्टिकल ऑर्बिट. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण एखादं सॅटेलाईट हे LEO मध्ये पाठवतो, म्हणजेच त्या सॅटेलाईटला आपण पृथ्वीच्या अगदी जवळच्या ऑर्बिटमध्ये पाठवतोय, त्यावेळेस जी त्याची लाईफ आहे तर ती साधारणतः 3 ते 7 वर्षांपर्यंत जी असते. वर्किंग लाईफ त्याची 3 ते 7 वर्ष असते. ज्यावेळेस आपण एखाद्या सॅटेलाईटला LEO मध्ये पाठवतो, म्हणजे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवतो, अर्थपासूनचं सगळ्यात जवळचं जे ऑर्बिट आहे त्यामध्ये पाठवतो, तर त्या सॅटेलाईटची ॲव्हरेज लाईफ ही साधारणतः 3 ते 7 वर्षापर्यंत असते. ठीक आहे. मग 3 ते 7 वर्ष तो वर्किंगमध्ये राहू शकतो. ज्यावेळेस आपण यालाच MEO मध्ये पाठवतो, म्हणजे मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवतो, तर त्याची लाईफ थोडीशी 10 ते 15 वर्षांपर्यंत जी असते. आणि त्यानंतर ज्यावेळेस त्याला आपण जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये पाठवतो तर त्याची लाईफ ही 15 वर्षांपेक्षा जास्त असते. ठीक आहे. तर हे थोडंसं त्यांचं आयुर्मान तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जर खर्चाबद्दलचा जर विचार केला, म्हणजे लागणारी जर कॉस्ट बघितली, तर ज्यावेळेस आपण LEO मध्ये आपल्या सॅटेलाईटला पाठवतो, म्हणजे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवतो, त्यावेळेस आपल्याला सर्वात जास्त खर्च येतो. ठीक आहे. थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की सर जवळ पाठवायचं आहे आणि आपल्याला जास्त खर्च कसा काय येतो आहे, आणि लांब पाठवायचा असेल तर खर्च कमी होतो आहे की मग वाढतो आहे. तर जसं आपण या सॅटेलाईटला लांब पाठवत राहू, लांबच्या ऑर्बिटमध्ये पाठवतो, तर खर्च कमी कमी होत जातो. म्हणजे आपल्या या सगळ्यात लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सगळ्यात जास्त खर्च लागते. त्यानंतर थोडा आपण जर मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवलं तर त्यापेक्षा थोडा खर्च कमी लागेल. आणि ज्यावेळेस आपण या जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये पाठवतो तर सगळ्यात कमी खर्च लागतो. आता हे कसं काय, तर हे ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षणाशी संदर्भाच्या घटना आहेत. ज्यावेळेस आपण एखाद्या सॅटेलाईटला लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये फिरवायचं ठरवलं आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा वापर करावा लागतो, की ज्या माध्यमातून सॅटेलाईट हे डायरेक्टली आपल्या गुरुत्वाकर्षणामुळं डायरेक्ट पृथ्वीवरती येऊन आदळणार नाही याची काळजी घ्यावी लागते, विशेष काळजी घ्यावी लागते. आणि या घटनांमुळं आपल्याला तिथं कॉस्टिंगमध्ये सुद्धा इफेक्ट होतो. ठीक आहे. आता कोणतं असं ऑर्बिट आहे की ज्या ऑर्बिटमध्ये सॅटेलाईट हा त्याचा रस्ता चुकणार नाही याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात कमी आहे, असं जर आयोगाने विचारलं ना, तर याचा आन्सर असणार आहे लोअर अर्थ ऑर्बिट. जे लोअर अर्थ ऑर्बिट असतं, ज्यावेळेस आपण या ऑर्बिटमध्ये एखाद्या सॅटेलाईटला पोचवतो, तर ते ऑर्बिट म्हणजे तो रस्ता हा सॅटेलाईट चुकणार नाही किंवा प्रोपॅगेशन पाथ त्याला म्हटलं जातं, तर तो सुटणार नाही त्याचा, तर हा चान्स सगळ्यात कमी असतो. जसं जसं आपण बाहेरच्या ऑर्बिट्समध्ये जायला सुरुवात करतो, म्हणजे LEO पासून आपण जसं जसं दूर जाऊ, तर त्या केसमध्ये जो सॅटेलाईटचा प्रोपॅगेशन पाथ आहे, म्हणजे ऑर्बिट सोडण्याचा जो चान्स आहे, तर तो सगळ्यात जास्त होत जातो. आणि तेच या आपल्या जिओ स्टेशनरी सॅटेलाईटसोबत सुद्धा होतं. या ऑर्बिटमध्ये सॅटेलाईट पाथ हरवेल, रस्ता चुकेल, त्याच्या प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असतात. ठीक आहे. तर हे जे मी तुम्हाला मुद्दे सांगतोय ना, तर त्यावरती आयोग क्वेश्चन विचारू शकतो. अशाच प्रकारचे हे मुद्दे आहेत, ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. या सॅटेलाईटचं स्पीडसुद्धा साधारणतः 3 किलोमीटर प्रति सेकंद एवढा त्याचा स्पीड असतो या ऑर्बिटमध्ये. तर हा पण मुद्दा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सगळ्यात जास्त स्पीड खरं तर आपल्या लो अर्थ ऑर्बिटचा असतो. 8 किलोमीटर प्रति सेकंद अशा वेगामध्ये तिथं सॅटेलाईट फिरतात. ठीक आहे. आता आपल्याला ते मूव्हीजमध्ये वगैरे एकदम स्लो हळू येताना दिसतात ना, कारण ब्रह्मांड आहे ते आणि खूप मोठं विस्तृत असं बॅकग्राऊंड असतं त्याला, त्यामुळे स्पीड लक्षात येणार नाही. मात्र लो अर्थ ऑर्बिटमध्ये सॅटेलाईटचा स्पीड हा 8 किलोमीटर प्रति सेकंद एवढा असतो. आणि याचं ऑर्बिट हे साधारणतः 90 मिनिटांमध्ये कंप्लीटसुद्धा होतं. अशा प्रकारचा याचा स्पीड असतो. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेत, अतिशय महत्त्वाचे आहेत, लक्षातच ठेवायचे आहेत.
ठीक आहे. तर आय होप तुम्हाला या GSAT-30 बद्दलची सगळी माहिती समजली आहे.